Hello everyone. Let's practice daily use English sentences. And our first sentence is कोणीतरी नळ चालू ठेवला आहे. Someone has left the tap running. Say someone has left the tap running. कोणीतरी नळ चालू ठेवला आहे. Someone has left the tap running. Then next, हे कोणीतरी मूर्खाने केले असावे. Some fool must have done this. Some fool must have done this. कोणीतरी नळ चालू ठेवला आहे. Someone has left the tap running. Then next, हे कोणीतरी मूर्खाने केले असावे. Someone fool must have done this. Next sentence, तो त्याच्या वडिलांइतकाच उंच आहे. He is as tall as his father. He is as tall as his father. तो त्याच्या वडिलांइतकाच उंच आहे. He is as tall as his father. जर तुम्हाला असं बोलायचं असेल की ती तिच्या वडिलांइतकीच उंच आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? She is as tall as her father. She is as tall as her father. हे सेंटेन्स काय आहे? तो त्याच्या वडिलांइतकाच उंच आहे, तेव्हा बोला He is as tall as his father. जर तुम्हाला बोलायचं असेल ती तिच्या वडिलांइतकीच उंच आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? She is as tall as her father. Then next, तिने विचारले म्हणून मी तिला सांगितले. असं बोलायचं असेल तेव्हा बोला She asked, so I told her. She asked, तिने विचारले. So I told her. म्हणून मी तिला सांगितले. त्याने विचारले म्हणून मी त्याला सांगितले. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? He asked, so I told him. तिने विचारले म्हणून मी तिला सांगितले. She asked, so I told her. त्याने विचारले म्हणून मी त्याला सांगितले. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला He asked, so I told him. आज मंगळवार आहे की बुधवार? हे सेंटेन्स काय आहे की आज मंगळवार आहे की बुधवार? म्हणजे आपण कन्फ्यूज आहे की नेमका मंगळवार आहे की बुधवार. तेव्हा आपण इंग्लिश मध्ये कसं विचारायचं आहे? इज इट ट्यूसडे और वेडनेसडे टुडे? इज इट ट्यूसडे और Wednesday today? Is it Tuesday or Wednesday today? आज मंगळवार आहे की बुधवार? जर तुम्हाला इथं दुसरे कोणते तरी वार आहेत आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, जसे की गुरुवार आहे की शुक्रवार आहे किंवा बुधवार आहे की गुरुवार आहे, तर कोणत्या वारामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहात तो वार इथं घेऊन तुम्ही बोलू शकता. इथं आपलं सेंटेन्स आहे आज मंगळवार आहे की बुधवार, तेव्हा तुम्ही बोलणार आहात इज इट ट्यूसडे और वेडनेसडे टुडे. जर तुम्हाला बोलायचं असेल आज गुरुवार आहे की शुक्रवार, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? इज इट थर्सडे और फ्रायडे टुडे? अशा पद्धतीने हे सेंटेन्सेस बोलण्याची प्रॅक्टिस करा. थँक्स फॉर वॉचिंग.